नमस्कार मुलांनो, आज आपण नैसर्गिक साधन संपत्तीमधील मृदा ऱ्हास जो आहे या मृदा ऱ्हास या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। मुलांनो, मृदा ऱ्हास म्हणजे काय? मृदा ऱ्हास म्हणजे मृदेची सुपीकता नष्ट होणं, मृदेमध्ये असणारे जे काही आम्ल विम्ल घटक जे आहे यांचं प्रमाण कमी जास्त होणं आणि मृदा नापीक होणं म्हणजे मृदेचा ऱ्हास। म्हणजे सुपीक असणारी योग्य असणारी निसर्गातील मृदा जी आहे तर ती त्या ठिकाणी नापीक होणं म्हणजे मृदेचा ऱ्हास, त्याला सॉइल डिग्रेडेशन म्हणून ओळखलं जातं। मग ही मृदा कुठल्या कारणाने त्या ठिकाणी तिचा ऱ्हास होतो? तर प्राकृतिक घटक। मृदा ऱ्हासीच्या मागे प्राकृतिक घटक हे कारणीभूत ठरतात। प्राकृतिक घटक कुठले? तर ऊन, वारा, पाऊस यासारखे जे बाह्य घटक आहेत त्यांना आपण प्राकृतिक घटक म्हणून ओळखतो। जेव्हा खूप जोराचा पाऊस येतो त्या पावसामुळे मृदेचा ऱ्हास झालेला त्या ठिकाणी दिसून येतो, कारण सुपीक असणारी मृदा त्या ठिकाणी वाहून जाते आणि जो भाग मृदेचा शिल्लक राहतो तो ओबडधोबड स्वरूपाचा आणि नापीक स्वरूपाचा त्या ठिकाणी असलेला दिसून येतो। प्राकृतिक घटकामधील दुसरा जो भाग आहे वारा, जोरदार वारा वाहिल्यामुळे किंवा वावटळ निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मृदेचा ऱ्हास जो आहे तोही घडून येतो, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणेच सुपीक असणारी मृदा जी आहे तर ती कित्येक किलोमीटर अंतर जे आहे तर ते वाहून या मृदेचं नेलं जातं आणि त्या कारणामुळे मृदेचा ऱ्हास झालेला आढळतो। याच बरोबर ऊन, वारा आणि पर्जन्य, उन्हामुळे सुद्धा अतिरिक्त उष्णतेमुळे मृदेचे जे घटक आहे तर ते मृदेचे घटक त्या ठिकाणी बाह्य कारकांमुळे त्यांचाही ऱ्हास झालेला आढळतो। त्यानंतर इथे रासायनिक घटक, रासायनिक घटकांमध्ये केमिकलचा वापर अतिरिक्त प्रमाणात केल्यामुळे शेतामध्ये जेव्हा खतं संजीवक टाकली जातात तेव्हा जैविक खतांच्या ऐवजी जर रासायनिक खतांचा वापर अतिरिक्त केला गेला तर याही कारणांमुळे त्या ठिकाणी मृदेचा ऱ्हास त्या ठिकाणी झालेला दिसून येतो। रासायनिक खतांमुळे मृदेचा पोत जो आहे तो कमी स्वरूपाचा होतो। त्याच्याबरोबरच अतिरिक्त जर पाणी पुरवठा केला शेताला किंवा जमिनीला तर अतिरिक्त पाणी पुरवठा केल्यामुळे मृदेतील क्षार जे आहे तर ते अंतर्गत भागातील क्षार भूपृष्ठावरती जमा होतात आणि त्या कारणामुळे सुद्धा मृदा काही कालावधीनंतर नापीक स्वरूपाची होते। हेही एक कारण आहे की मृदा ऱ्हासाचं। याचबरोबर जैविक घटक सुद्धा त्या ठिकाणी परिणाम करतात। मग जैविक घटक म्हणजे कुठले? तर बीळवर्गीय प्राणी आणि खुरवर्गीय प्राणी। मग बीळवर्गीय प्राणी कुठले? तर उंदीर, घूस यासारखे जे प्राणी आहे तर ते प्राणी मोठ्या प्रमाणावरती बीळ त्या ठिकाणी करतात आणि जी काही मृदा चांगली आहे तीही त्या ठिकाणी नष्ट करताना दिसून येतात। त्याच्या सोबतच जर म्हटलं तर खुरवर्गीय प्राणी एखाद्या विशिष्ट भागामध्ये जास्त चरण्यासाठी सोडल्यामुळे त्यांच्या खुरांमुळे त्या ठिकाणी मृदेचा चांगली मृदा जी आहे तर त्या मृदेचा ऱ्हास झालेला आढळतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण मुलांना जंगलतोड, अतिरिक्त जंगलतोड झाल्यामुळे मृदेचा ऱ्हास जो आहे तो ऱ्हास झालेला आढळतो। कारण जंगल किंवा वनस्पती जे आहे तर त्या मृदा रोखून धरण्याचं काम करतात, तिचं धुपेपासून किंवा ऱ्हासापासून संरक्षण होताना आढळतं। परंतु अतिरिक्त जंगलतोड झाल्यामुळे वृक्षांचं प्रमाण कमी होतं आणि याही कारणामुळे मृदेचा ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास झालेला आढळतो। या विविध कारणांमुळे अजूनही कारण आहे की मानवी हस्तक्षेप, मानवी हस्तक्षेपामध्ये सर्वात जास्त मृदेचा ऱ्हास झालेला आढळतो। कारण प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषणाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। भूप्रदूषणाचं प्रमाण वाढल्यामुळे बराच सारा जो मैला असेल तर तो मैला जमिनीवर टाकला जातो किंवा कचऱ्याचं प्रदूषण त्या ठिकाणी होतं आणि चांगली सुपीक असणारी जी मृदा आहे तर ती जे घटक मृदेमध्ये मुरू त्यांचं विघटन होऊ शकत नाही असे जे घटक आहेत तर त्यांचं प्रमाण जमिनीवरती लाखो वर्ष त्या ठिकाणी तसंच राहतं आणि त्यामुळेही मृदेचा ऱ्हास त्या ठिकाणी झालेला आढळतो।
ही विविध कारण आहे मुलांनो, की या कारणांमुळे मृदेचा ऱ्हास होतो। या कारणांबरोबरच मृदेचा ऱ्हास झाल्यामुळे काय परिणाम होतात तर ते आपण अभ्यासूया। मृदेचा ऱ्हास झाल्यामुळे सुपीक मृदेचा त्या ठिकाणी नापीक स्वरूपामध्ये ती मृदा झालेली आढळते, कारण चांगला थर वाहून गेल्यामुळे मृदेची सुपीकता त्या ठिकाणी कमी झालेली आढळते। जर अतिरिक्त पाणी दिलं तर जमिनीमध्ये क्षार त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण वाढतं, साहजिकच आहे। क्षार वाढल्यामुळे जमिनीमधून पीक त्या ठिकाणी घेतलं जात नाही आणि म्हणून सुपीक मृदा नापीक झालेली आढळते। हे क्षारांच्या संदर्भामध्ये झालं, परंतु जर अतिरिक्त प्रमाणामध्ये जर आपण रासायनिक खतांचा वापर केला तर या रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सुद्धा मृदेचा ऱ्हास जो आहे तो ऱ्हास त्या ठिकाणी घडून येतो। कारण जे रासायनिक खत आहे तर ते रासायनिक खतांमुळे रसायन जे आहे तर ते जमिनीवरती त्या ठिकाणी साचलं जातं आणि मग जमिनीवर साचल्यामुळे या भागामधून येणारी जी पिकं आहे ते रसायन मिश्रित त्या ठिकाणी येतात किंवा मृदेचा पोत त्या ठिकाणी कमी झालेला आढळतो। त्यानंतर आहे दुष्काळ। दुष्काळ मुलांनो, जर जमीनच सुपीक नसेल तर तिच्यामध्ये कुठल्या स्वरूपाच्या वनस्पती उगल्या जाणार नाही। ज्याही वनस्पती उगतील त्यांचं प्रमाणही अतिशय अल्प स्वरूपामध्ये असेल। जर दुष्काळाची परिस्थितीचा जर विचार केला तर वृक्षांचं मृदेचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे दुष्काळासारखी परिस्थिती जी आहे तर ती भूपृष्ठावरती निर्माण झालेली दिसून येते आणि म्हणूनच मृदेचा ऱ्हास घडवून आणण्यासाठी दुष्काळ हा एक परिणाम जो आहे तो परिणाम आपल्याला अनुभवावा लागेल। त्यानंतर येतो पूर। नदीच्या दुतर्फा जर म्हटलं तर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती सुपीक गाळ त्या ठिकाणी आढळतो। या सुपीक गाळाच्या भागामध्ये वनस्पती आणि पिकं जी आहेत तर त्यांचं पिकांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आढळतं। परंतु जर मृदा ऱ्हास घडून आला तर कित्येक भागामध्ये त्या ठिकाणी नदीच्या भागात आपल्याला वृक्षांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आढळेल आणि मग अशा परिसरामध्ये त्या ठिकाणी जो नदीला येणारं जे पाणी आहे तर त्या पाण्याची पातळी त्या ठिकाणी वाढलेली आढळेल आणि म्हणूनही पूर परिस्थिती जी आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली दिसून येईल। आज मुलांना आपण या भागामध्ये मृदा ऱ्हास म्हणजे काय, मृदा ऱ्हासाची कारणं कुठल्या स्वरूपाची आहे आणि त्या कारणांमुळे कुठले परिणाम त्या ठिकाणी निर्माण होतात हे आपण अभ्यासले। बाकीचा जो भाग आहे मुलांनो तो मी पुढच्या तासाला त्या ठिकाणी शिकवेल। धन्यवाद।